तर मी बनवत आहे बटर चिकन। तर माझी इथे सगळी तयारी झाली आहे। मम्मी गेली आहे चिकन आणायला आणि क्रीम दही वगैरे सगळं इथे मी सगळं तयार ठेवलंय। कांदा टमाटा वगैरे कढई पण तयार आहे, सगळं तयार आहे। आता मम्मी येईल तेव्हा मी बनवायला सुरुवात करेन। आता मम्मीने आणलंय तर आता चिकनला ठेवलंय मॅग्नेट करायला अद्रक लसूण लिंबूच्या पेस्ट मध्ये। हे पहिले मॅग्नेट करायचं, त्यानंतर हे तंदूर मसाला मी बनवलाय। त्याच्यामध्ये बेसन दही धनिया पावडर लाल चिली पावडर हे सगळं त्यानंतर हे त्याला लावायचं। आणि इकडे आहे कांदा वगैरे मगाशी रेडी ठेवलेलं ते मी भुनायला ठेवलंय। आणि आता ते झाले की त्याच्यामध्ये थोडं पाणी ऍड करून अजून त्याला थोडंसं भुनायचं। आता व्हिडिओ बनवून झाला मला समजलं की मी धनिया पावडर हळद मीठ टाकलंच नाही, मग आता मी परत टाकलंय। आता परत ह्याला असं थोडंसं हलवायचंय। अजून शिजलं नाही टमाटा वगैरे, मला समजलं की मी धनिया पावडर हळद मीठ टाकलंच नाही, मग आता मी परत टाकलंय। आता परत ह्याला असं थोडंसं हलवायचंय। अजून शिजलं नाही टमाटा वगैरे, आता ह्याच्यात मी टाकते काजू। आता ह्याच्यात थोडंसंच पाणी टाकायचंय आणि टमाटे गळूस तर वाट बघायचे। मग ते झालं, टमाटे गळले थोडं शिजलं तर मग त्याला मिक्सर मध्ये ग्राइंड करायचं आहे। आणि मग दुसरं चिकन मॅग्नेट करून घ्यायचंय। आता गाईज आता आपलं एक मॅग्नेट कंप्लीट झालंय। आता जो दुसरा तंदुरी मसाला आहे तो आता ह्याच्यात टाकवायचा आहे। आणि याला मॅग्नेट करायचंय बघा। आता चिकन मॅग्नेट झालंय आणि आपलं ते ग्रेव्हीसाठी ते कांदा वगैरे भाजलं ते पण तयार झालंय। फक्त ह्याला ग्राइंड करायचंय आणि हे आता मी फ्राय करणार आहे। तुम्ही एअर फ्राय पण करू शकणार, पण काय मी गरीब माणसं तव्यावर फ्राय करते चिकन। आता मग ते फ्राय करणार आणि मग हे जो मसाला आहे ना तो ग्राइंड कर। आता ते चिकन फ्राय होते आणि ते मम्मी आली आहे मसाला ग्राइंड करायला, कारण मला भीती वाटत होती म्हणून। ओ माय गॉड, हमला उड गया देखो। आता गाइस आपला मसाला आहे ना तो ग्राइंड करून झालाय। आता हे बाकी आहे, हे चिकन फ्राय करून झालं, आता अजून बाकी आहे। आता पुढची स्टेप हा मसाला ह्याच्यात टाकून काय बोलतात ते भाजायचं आहे। त्याच्यामध्ये थोडं दही क्रीम वगैरे टाकायचं आणि त्यानंतर हे फ्राय केलेलं चिकन। आता गाइस मी टाकले बटर आपको भर के डालना है। मैंने अभी दो पैकेट बटर डाला है। बटर के बिना बटर चिकन कैसा हो सकता है। तर आता बटर मैंने डाला। अभी हम डालेंगे ये भुना हुआ मसाला। आता अजून एक राउंड बाकी आहे, आता मम्मी मला ग्राइंड करून देईल। आता हे मी टाकलंय, आता ह्याला पण आपण असं थोडंसं भाजायला ठेवायचंय। आता आपली ग्रेव्ही तयार आहे आणि आता आपल्याला टाकायचं आहे यामध्ये चिकन आणि माझा गॅस चालू आहे, हे बघा। आता आपण टाकले आहे चिकन थोडं थोडं थोडं। आता त्याला थोडं थोडं 5 मिनिटं ठेवायचंय आणि त्याच्यावरून थोडंसं मम्मी ते काय बोलतात का ते मेथी, हा कस्तुरी मेथी टाकायची आणि थोडं कोथिंबीर टाकायची। झालेलं आहे
बनवलंय. आता त्याला वरून गार्निश करण्यासाठी कोथिंबीर टाकायची आणि